छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीपासूनही श्रीमंत असणारा मराठा समाज, गावगाडा चालवणारा मराठा समाज, या महाराष्ट्राला दिशा देणारा मराठा समाज, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सोबत महाराष्ट्राचं रक्षण करणारा मराठा समाज, शौर्यानं धैर्यानं लढणारा मराठा समाज, नेमका गरीब कसा झाला, नेमका त्याला आरक्षणाची गरज का वाटली आणि तो आरक्षणाचं आंदोलन का करू लागला. मी भाऊसाहेब नेटके, भाऊसाहेब स्पीक्स या माझ्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. भारताला स्वातंत्र्य मिळालं, भारताचं संविधान लागू झालं, मराठ्यांची लोकसंख्या एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 आणि अशा प्रकारची लोकसंख्या वाढू लागली. मराठा समाजातल्या व्यक्तींची जी संपत्ती होती त्या संपत्तीची विभागणी झाली. साहजिकच संपत्तीची विभागणी झाल्यावर मूळ पुरुषातल्या संपत्तीत आणि आत्ताच्या आलेल्या संपत्तीच्या वाटणीमध्ये नक्कीच मोठा फरक होता आणि गर्भश्रीमंत असणारा मराठा गरीब मराठा झाला. तो मजुरी करू लागला, तो कामाधंद्याच्या शोधामध्ये मोठ्या शहराला जाऊ लागला, मिळेल ते काम करू लागला, नोकऱ्या करू लागला, धंदे करू लागला. आणि साहजिकच या भारतीय संविधानानुसार लागू झालेल्या आरक्षणाच्या फायद्यामध्ये मराठा समाजालाही वाटू लागलं की आम्हालाही आरक्षण मिळालं पाहिजे, आम्हीही गरीब आहोत, आमच्याही मुलाबाळांना शिक्षणामध्ये नोकरीमध्ये आरक्षण असलं पाहिजे. तिथून सुरू झाली आरक्षणाच्या आंदोलनाची तयारी. काळ होता 1980चं दशक आणि अण्णासाहेब पाटील यांनी मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी पहिलं आंदोलन सुरू केलं. जसा जसा काळ पुढे जात होता तसं तसं मराठा आरक्षणाची मागणी जोर धरत होती, जोरानं नेटानं मागणी होत होती. परंतु त्याही पिरियडमध्ये कुठल्याही प्रकारची हालचाल झाली नाही. 2000चं दशक, त्या दशकामध्ये काही संघटना उदयास आल्या. मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा अशा प्रकारच्या संघटनाने गावोगावी तरुणाची बांधणी केली आणि मराठा समाजाला आरक्षणाची कशी गरज आहे हे पटवून देण्याचं काम केलं. त्याच पिरियडमध्ये काही विचारवंत, काही संशोधक यांनी काही मांडण्या केल्या, काही ऐतिहासिक तथ्य शोधले. पंजाबराव देशमुखांनी संविधान लिहिलं, त्या काळामध्ये काय काय काम केलं होतं किंवा मराठा कसा कुणबी आहे. पंजाबराव देशमुखांनी विदर्भामध्ये जशा प्रकारचं प्रबोधन केलं होतं की बाबा मराठा म्हणजेच कुणबी आहे, जो शेती करतो त्याला कुणबी म्हटलं जातं, म्हणून तुम्ही शैक्षणिक कामामध्ये किंवा तुमच्या शासकीय दस्तावेजामध्ये तुमची नोंद कुणबी करा, अशा प्रकारचं प्रबोधन त्यांनी विदर्भ पट्ट्यामध्ये केलं होतं. परंतु मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्राला काही भाग अशिक्षित म्हणा किंवा प्रबोधन योग्यरित्या न झाल्यामुळं डॉक्युमेंटली तो त्याच्या शासकीय दस्तावेजावर कुणबी लिहू शकला नाही किंवा अनेक डॉक्युमेंटल्या अनेक ज्या घरामध्ये सुशिक्षित होते त्याच्या दस्तावेजामध्ये कुणबी लिहिलं, अशा लोकांचे आज शिंदे समितीच्या अनुषंगानं कुणबी नोंदी सापडत आहेत आणि त्याला कुणबीचे दाखले सुद्धा मिळाले जात आहेत. मराठा समाजाच्या मागणीनुसार लढा पुढे जात होता. या संघटना आक्रमक झाल्या. 2013ला अनेक प्रकारचे आंदोलनं मुंबईमध्ये झाले. मराठा महासंघ, मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, छावा किंवा अनेक 80 संघटनांनी मिळून महामोर्चा काढला छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली. त्यानंतर विनायक मेटे साहेबांनी शिवसंग्रामच्या नेतृत्वाखाली सुद्धा मोर्चा काढला. त्यामुळे राणे समिती गठीत झाली आणि त्या राणे समितीच्या अनुषंगानं 2014ला मराठा समाजासाठी आरक्षण राज्यापुरतं लागू केलं आणि त्याला ESBC म्हणजे इतर मागासवर्गीय अशा प्रकारचा नाव देण्यात आलं. परंतु नेमकंच 2014ला निवडणुका झाल्या आणि निवडणुकामध्ये भारतीय जनता पार्टी व शिवसेना सत्तेत आले. काही लोक कोर्टात गेले आणि कोर्टानं योग्यरित्या आरक्षण न दिल्यामुळं किंवा कायद्याच्या काही त्रुट्या राहिल्यामुळं त्या आरक्षणाला तात्काळ स्थगिती दिली. पुढे मराठा आरक्षण गेल्यामुळे 2015-16 काळ धगधगत होता आणि 2016 पासून आरक्षणाचं आंदोलन पुन्हा तीव्र झालं. राज्यभर 58 मोर्चे निघाले, लाखांचे मोर्चे निघाले, शांततेत मोर्चे निघाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण पुन्हा लागू केलं. 13% SEBC नावाने आरक्षण देण्यात आलं आणि शिक्षणामध्ये
13% आणि नोकरीमध्ये 12% अशा प्रकारचं आरक्षण लागू झालं. पुन्हा मराठ्यामध्ये आनंद जल्लोष साजरा झाला. परंतु काही दिवसातच 2018ला आरक्षण लागू झालं आणि 2019ला पुन्हा निवडणुका लागल्या. त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस सत्तेत येता येता राहिले. महाविकास आघाडी नावाची सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन झाली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेत गेले. काही लोक आरक्षण दिल्यापासूनच कोर्टात गेलेले होते. देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या एसएबीसी आरक्षणालाही कोर्टाने स्थगिती दिली. पुन्हा कायद्यात काही त्रुट्या राहिल्या. 2018ला दिलेलं आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्या मतानुसार 2014ला दिलेल्या आरक्षणात ज्या काही त्रुट्या राहिल्या होत्या, म्हणजे समितीऐवजी आयोग गठीत केला होता, गायकवाड आयोग त्या आयोगाचं नाव, आणि आयोगानं ज्या प्रकारच्या शिफारशी केल्या त्या शिफारशीच्या अनुषंगानंच 2018ला एससीबीसी आरक्षण दिलं. परंतु ते 50%च्या वर गेलं होतं आणि काही तरतुदी किंवा काही त्रुटीमुळं त्या आरक्षणाला सुद्धा स्थगिती मिळाली आणि पुन्हा एकदा लढा सुरू झाला मराठा आरक्षणाचा. परंतु आता अनेक लोक संशोधन करू लागले होते आणि 50%च्या वरचं आरक्षण टिकतच नाही. 50%च्या वर आम्हाला आरक्षणच नको. आरक्षणाची टक्केवारी किंवा आरक्षणामध्ये काही जाती घातल्या किंवा मग 14%वरून ओबीसीचं 14%वरून आरक्षण 28%पर्यंत कसं गेलं, संशोधनं सुरू झाली आणि मराठा समाजाची प्रमुख मागणी सुरू आली, ती म्हणजे मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, तेही 50%च्या आतूनच आरक्षण पाहिजे. बेसिक आणि प्रमुख मागणी मराठ्यांनी सुरू केली, ती म्हणजे 50%च्या आत ओबीसी मध्ये मराठा आरक्षण. त्याच पिरियडमध्ये अनेक संघटना, अनेक कार्यकर्ते, अनेक आपापल्या परीनं अभ्यासक आंदोलनं करत होते, सरकारकडे मागणी करत होते, मत मांडत होते. मनोजदादा जरांगे पाटील यांनीही त्यांच्या पद्धतीने त्यांच्या आरक्षणासाठी आंदोलन करत होते, मराठा समाजाच्या हिताच्या मागण्या मांडत होते. बीड आणि जालना परिसरामध्ये त्यांनी अनेक आमरण उपोषण केले. आमरण उपोषणाच्या माध्यमातून सरकारकडे मागणी केली की मराठा आणि कुणबी एकच आहेत, मराठ्यांना ओबीसीचे दाखले द्या, मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण द्या. परंतु शासनाने त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही. 29 ऑगस्ट 2023ला पुन्हा मनोजदादा जरांगे पाटलांनी जालन्याच्या अंतरवली, शहागडजवळ असलेल्या जालना जिल्ह्यातल्या अंतरवली येथे आमरण उपोषण सुरू केलं आणि 3-4 दिवशीच त्या आमरण उपोषणावर लाठी हल्ला झाला, गोळीबार झाला, अनेक आंदोलन जखमी झाले, काही पोलीस बांधवही जखमी झाले. त्या आंदोलनामुळे राज्यभर त्याचे पडसाद उमटले आणि चालू असलेल्या मराठा आरक्षणाला एक बळ मिळालं. मराठा आरक्षण आंदोलन अधिक तीव्र झालं आणि पुन्हा महाराष्ट्र शासनाने शिंदे समिती या माध्यमातून कुणबी नोंदी शोधायला सुरुवात केली. कुणबी नोंदी शोधलेल्या त्यांना दाखले द्यायला सुरुवात केली. अशा प्रकारचं काम महाराष्ट्रात सुरू झालं. हे होत असतानाच मनोजदादा जरांगे पाटलांच्या पहिल्या उपोषणाला जे काही आश्वासन सरकारमार्फत दिलेलं होतं, आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळं पुन्हा दिवाळीच्या पिरियडमध्ये मनोजदादा जरांगे पाटलांनी आंदोलन केलं. त्या पिरियडमध्ये सुद्धा मनोजदादा जरांगे पाटलांना काही निवृत्त न्यायाधीश अशाच शासनाची मंत्रिमंडळाची समिती आणून त्यांना तुमच्या मागण्या मान्य होतील, काही वेळ दिला पाहिजे, अशा प्रकारचं आश्वासन दिलं आणि मनोजदादा जरांगे पाटलांनी तेही आंदोलन पाठीमागे घेतले. त्यानंतर जानेवारीमध्ये त्या मागण्या मान्य न झाल्यामुळे मनोजदादा जरांगे पाटलांनी मुंबईमध्ये आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. परंतु शासनाने असं सांगितलं की तुम्हाला मराठा हा कुणबी आहे किंवा सरसकट मराठ्यांना कुणबीचे दाखले देता येणार नाही किंवा सरसकट मराठ्यांना ओबीसी मध्ये सामील करता येणार नाही, अशा प्रकारचं आश्वासन. त्यानंतर शासनाच्याच समितीतल्या किंवा शासनाच्याच काही लोकांनी मनोजदादा जरांगे पाटलांना सांगितलं की तुम्ही सगळे सोयऱ्याचा आदेश घ्या आणि सगळ्या सोयऱ्याच्या आदेशाच्या माध्यमातून मराठा समाजाला ओबीसी मध्ये सामील होता येईल किंवा ओबीसीचे दाखले मराठा समाजाला देता येतील, अशा प्रकारे त्यांनी सांगितल्यामुळे मनोजदादा जरांगे पाटलांनी तो सगळे सोयऱ्याचा अध्यादेश मसुदा स्वीकारला वाशीमध्ये आणि मुंबईला जाताना वाशीमधूनच परत आले. परंतु त्या अध्यादेशामधल्या अनेक त्रुट्या किंवा तो मसुदा जो आहे
त्या मसुद्याला 2 वर्षे होऊ नये अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची मंजुरी मिळालेली नाही. तो अध्यादेश महाराष्ट्रामध्ये लागू झालेला नाही किंवा अनेक जानेवारीमध्ये दिलेलं अध्यादेश मसुदा त्याला पारित करणं बाजूलाच ठेवलं आणि पुन्हा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना एसीबीसी नावाचं पुन्हा आरक्षण देवेंद्र फडणवीस किंवा शिंदे सरकारनं लागू केलं. परंतु त्या एसीबीसीच्या दाखले देताना पुन्हा नवीन दाखले काढा, जुने दाखले बाजूला ठेवा, अशा प्रकारच्या शासनाने किचकट प्रक्रिया त्यामध्ये अवलंबली आणि जे ओबीसीला तेच एसीबीसीला अशा प्रकारच्या वल्गना महाराष्ट्र सरकारने केल्या होत्या. परंतु तसं होताना अजिबात दिसलं नाही. एसीबीसी आणि ओबीसीच्या शिक्षणातल्या फीसमध्ये, नोकर भरतीतल्या अर्जकर्त्यांच्या फीसमध्ये अनेक प्रकारचे फरक दिसू लागले. MBBS किंवा इंजिनिअरिंग मधल्या शैक्षणिक फीसमध्ये एसीबीसी आणि ओबीसी मध्ये फरक दिसू लागले. मेडिकल क्षेत्रातल्या शैक्षणिक भागामध्ये आणि ओबीसी मध्ये आणि एसीबीसी मध्ये सवलतीत फरक दिसू लागला आणि मराठ्यांना लक्षात आलं की एसीबीसी हे ओबीसी सारखं अजिबात नाही. त्यामुळे ओबीसी हे ओबीसीच आहे. म्हणून मराठा समाजांनी ओबीसी हीच आम्हाला आवश्यक आहे किंवा मराठ्यांना 50% आतमध्ये ओबीसी मध्येच सामील व्हावं किंवा मराठा हाच कुणबी आहे गॅझेटियरमध्ये नमूद किंवा अनेक प्रकारच्या त्रुट्या मराठा समाजाला देण्यात येणाऱ्या कुणबी दाखल्यामध्ये सुद्धा अनेक प्रकारच्या अडचणी येऊ लागल्या. खोट्या नोंदी आहे अशा शिंदे समितीकडे तक्रारी जाऊ लागल्या. मुळात एका भावकीमध्ये एक नोंद सापडली तर इतर भावकी त्याचा लाभ घेते, परंतु अशा प्रकारच्या तक्रारी होऊ लागल्या. आणि जोपर्यंत आमची मागणी मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाहीत. 29 ऑगस्टला मनोजदादा जरांगे पाटलांनी मुंबईच्या दिशेने जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, एकतर आमच्या मागण्याचा शेवट होईल नाहीतर आमचा शेवट होईल, अशा प्रकारचं प्रण मनोजदादा जरांगे पाटील नेहमीच आपल्या भाषणातून सांगत असतात. म्हणून मराठ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत, शासनाने नेमक्या मागण्याची दखल घेतली पाहिजे, हे लक्षात आलं.